मम्मी आज नैवेद्य काय करणार गणपती बाप्पाला? काय करू? खोबऱ्याचे मोदक. बर ठीक आहे. हाय, तर चला आपण बनवूयात आपण कोकोनटचे मोदक म्हणजे खोबऱ्याचे मोदक. आता माझ्याकडे खोबरं तर सुक्क नाहीये, म्हणजे आहे पण ते खिसायचं कोण, आणि माझ्याकडे होतं हे डेसिकेटेड कोकोनट घरामध्ये. आणि ओलं खोबरं म्हणाल तर नारळ आहे, पण ओल्या खोबऱ्याचे त्या दिवशीच मोदक केलेले होते, म्हणून मग आज असं हे ठरवलेलं आहे. याच्यासाठी इन्ग्रेडियंट फक्त खोबऱ्याचा किस आहे, हे दुधाची पावडर आहे, हे दूध आहे, आणि दुसरं म्हणजे साखर घ्यायची आणि विलायची पावडर घ्यायची. आता ह्याच्यामध्ये ही दुधाची साई टाकली तर मला खावंसं वाटत नाही, पण मला असं इथे खायचंच नाही, मला आवडतच नाही हे खोबऱ्याचं काय, त्यामुळं मग मी नाही करणार इथे. आणि यासाठी लागते तूप. तर इथून व्हॉइस ओव्हर केलेला आहे. मग याच्यामध्ये ना खरं सांगायचं तर रोज काहीतरी वेगळं बनवायचं, पण व्हिडिओ रोज अपलोड करायला होतच नाही, इतकं काम आहे ना मागं. म्हणजे इथं घरातलं झालं की मग इथल्या बाहेरच्या आरतीला जावा, संध्याकाळी कार्यक्रम असतात, त्यामुळं थोडंसं व्हिडिओ अपलोड करायला उशीर होतोय. आणि तुम्ही सगळेजण खूप प्रेमाने कमेंट वगैरे करताय, माझं काहीतरी चुकलं तर सांगताय, आणि नवीन काय करायला सांगताय, किंवा माझ्या चुकलेल्या गोष्टीवर तुम्ही कमेंट करताय, तेही मला आवडते. काही राग नाही आहे, तुम्ही सगळे आपली फॅमिलीज आहात, म्हणजे तुम्ही सांगताय जे ते काही चुकीचं नाही आहे. काही गोष्टी बदल करायला मलाही आवडतात, आणि काही नाही चुकत तर ते नाहीच चुकत, बरोबर आहे की नाही. असंही मग मी कोणाचं ऐकत नाही चुकल्यावर. तर खूप सारं तूप घालून घेतलं आधी, आणि तूप घातल्याच्या नंतर चांगलं असं भाजून घेतलेलं आहे. आणि हे डेसिकेटेड कोकोनट असल्यामुळे लवकर भाजते, खूप वेळ लागत नाही. ओल्या खोबऱ्याला खूप वेळ लागतो, याला अजिबात वेळ लागत नाही, लवकरात लवकर हे भाजून होते, त्यामुळे याला खूप वेळ भाजायची गरज नाही आहे. आणि थोड्या प्रमाणात भाजून झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये खोबऱ्याची पावडर घातलेली आहे. आता गेल्या वर्षी मी मोदकाचा साचा आणला होता, पण तो आत्ता खूप शोधला मी, पण मला कुठेही सापडलेला नाही. पण मला वाटतं मी फ्रीजमध्येच ठेवला होता, तरी मला तो सापडलेला नाही आहे. तर परत शिवमला नवीन मी म्हटलं जा बाबा नवीन घेऊन ये. आता इथं जे राहतात त्यांनी मला नवीन म्हणजे पट्टी आणून दिली, पण मला ती मोदकांची पट्टी काय आवडलेली नाही, म्हणून मग मी इथे परत केलं, आणि शिवम गेलेला आहे मोदकांचा साचा आणायला. तर त्यानंतर ही मिल्क पावडर म्हणजे दुधाची पावडर मी घालून घेतली ह्याच्यामध्ये. आणि मला असं वाटत होतं की ह्याच्यामुळे गाठी वगैरे होतील की काय, पण गाठी वगैरे काही झालेल्या नाही आहेत, ते चांगलंच झालं. आणि मी परत ते चांगलं दोन्हीही भाजून घेतलं. आता खूप सारं म्हणजे तसं तर मलाईचं म्हणजे दुधाचा पेढा वगैरे बनवतात, आता मला पुढच्या व्हिडिओमध्ये पेढा बनवायला नक्कीच आवडेल. पण आपण आता हे मोदक तर पहिलं संपायला पाहिजेत, त्यावेळेस पेढा बनवता येईल. मुलं 4-5च येतात आरतीला, मग प्रत्येकाला एक दिलात की गोड नको नको म्हणतात. आणि बाहेर गेल्याच्या नंतर बाहेर पण खूप सारी मिठाई पेढे काही लोक आणतायत, मग त्याच्यामुळं मुलं गोड खायला नकोच म्हणतात, त्यांना तिखटच आवडतं खायला. आणि शिवमची तर कायमची आमच्या बोंबच आहे, त्याला गोड आवडतच नाही. त्याच्या पप्पांना गोड आवडतं, पण त्याला काही गोड अजिबात आवडत नाही. मग दूध चांगलं गाळून घेतलं, कारण मला अजिबात आवडत नाही हे दुधावर साई आलेली, मला आवडतच नाही, मला मुळात तर दूधच आवडत नाही. मग याच्यावर दूध घालून घेतलं, मिल्क पावडर आणि कोकोनट ते चांगलं भाजून झाल्याच्या नंतर, आणि विलायची पावडर घातली मी. तसं तर मला कलरचे मोदक करायचे होते, पण कलरच्या मोदकला ते रेडीमेड पावडर आणा कलर घाला असं काही माझ्याकडे आत्ता सध्याला नाही आहे. आता आंब्याचे केले असते, पण आंबाही नाही आहे, स्ट्रॉबेरी करावं होतं, स्ट्रॉबेरीचाही सीझन नाही आहे, म्हणून मग आपलं प्लेन करायचं आपण ठरवलेलं आहे. आता ह्या दृष्टीने हेही चांगलं बराच वेळ मी चांगलं भाजून घेतलं. आणि ते जरा थोडंसं त्याला तूप सुटायला लागलं की मी त्याच्यामध्ये परत थोडंसं तूप घातलं, आणि तूप घातल्याच्या नंतर मला असं मग त्यासोबतच शेजारी चहाची तयारी चालली होती, शिवमला चहा प्यायचा होता, तीच वाटे. काल माझ्याकडून हे दूध माझ्या मैत्रिणीबरोबर मी अर्धा पाऊण तास बोलत होते, बोलताना हे दूध माझ्याकडून फार म्हणजे त्याचं अगदी बासुंदीच झाली होती, त्यामुळं दुधामध्ये थोडंसं पाणी घातलं. आणि मला आणि शिवमलाही असं म्हणजे मी तर कधी चहा एवढा पितच नाही, पण चहा जर पिला तर मी पाणी घालून चहा पिते, मला आवडतो. ह्याच्यातही इलायची घातली, आणि आपलं दूध चहा बनवते त्याच्यामध्ये पण इलायची पावडर घालून घेतली. एकासोबत 2-2 कामं चालूच असतात, हात काही बंद होत नाही. आणि मग त्यासोबत नंतर त्याच्यामध्ये मी साखर घातली, साखर जरा थोडीशी मापातच घातली. तरीही शिवम म्हणला की मम्मी हे गोड झालेलं आहे. मी म्हटलं ना शिवमचा पप्पा नाही, पण शिवमला गोड अजिबात आवडत नाही. शिवमच्या पप्पाला मात्र गोड गोष्टी सगळ्याच आवडतात. आता गोड बोलत नाहीत ते, पण गोड आवडतं ही काळ्या दगडाची पांढरी रेष आहे. आता गोड खाऊन पण गोड बोलत नाही, ह्याचं मी काही कारण सांगू शकत नाही, ते स्वभावाला औषध नाही. खरं आहे की नाही सांगा.
तर माझी कॉमेंट्री तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चांगलं हे ते तूप सुटल्यावर मी याच्यावर साखर घातलेली आहे. साखर अगदी लवकरात लवकर विरघळून गेलेली आहे. त्याला अजिबात वेळ लागत नाही, फक्त करायला पाहिजे हो. आणि घरात सगळं सामग्री पाहिजे. खरं आहे की नाही सांगा, करावंसं खूप वाटतं. आईला मी विचारते रोज, आई गणपतीला काय केलं गं तू आज नैवेद्याला? तर आमच्या आईमध्ये आम्ही नाही बाई तुमच्यावानी शायनिंग मारत, आम्ही काय पण जे असेल ते आज मी भाजी भाकरी गणपतीला दाखवतो, आम्ही नाही तुमच्यावानी काय करत. माझी एक मैत्रीण पण बोलली, तुम्हाला पुण्यातल्या लोकांना काय बायांना मोकळ्या बाया आहेत तुम्हाला नाहीत काय काम, म्हणून तुम्ही असले काहीतरी उद्योग करत बसता. आम्ही आपलं. आणि खरंच गावाला इतकं गणपतीला मजा असायची ना. आम्ही तर त्या दिवशी चूल सारवायचो, ते देवळी सारवायची, देवळीला टिपके द्यायचे, काऊनी पांढरे आणि लाल टिपके द्यायचे. आणि मग काऊनी ते मस्त सजवून घ्यायचं. मग रानातून फुलं आणायची, पानं आणायची, आणि त्यानेच ते सजवायचं. सगळ्यात जास्त म्हणजे हराळी व्हायची, त्यातच आपला गणपती बाप्पा खुश व्हायचा. आणि खडी साखर कुठली मिळती, साखरच देवाला दाखवली की देव खुश. खोबरं कधीतरी खिसलेलं आणि त्याच्यामध्ये साखर घालायची, आणि गणपती बाप्पाला हाच नैवेद्य जास्तीत जास्त असायचा. आमची आई तर अशीच करायची. आणि गव्हाच्या पिठाचे मोदक असायचे कधी कधी, त्याच्यात कधी रवा असायचा. खोबरंही इतक्या जास्त प्रमाणात गावाकडं आमच्या आईकडं तर भेटत नव्हतं. तुमच्याकडं असेल तर मी सांगू शकत नाही. आता हे चांगलं झालेलं आहे. त्यानंतर शिवम तोपर्यंत आलाच होता मोदकाचा साचा घेऊन. मग मी हे पहिलं तर ताटात काढून घेतलं, आणि ताटात काढल्याच्यानंतर गरमागरमच ह्याचे मोदक करायचं ठेवलं. नाही तर मी म्हटलं आता हे नाही झालं तर काय करायचं, पण हे मऊ शेवटपर्यंत राहिलं. अजूनही मोदक आहेत, तर ते मोदक अजूनही तसेच मऊ लुसलुशीत आहेत. त्यामुळं मला असं वाटत होतं की कडक वगैरे होईल, तसं काहीही झालेलं नाही आहे. तुम्ही घरी ट्राय करून बघू शकता. इवन तुम्ही जर केले असतील तर मलाही कमेंट करून सांगा की आम्ही मोदक केले आहेत. इतके सारे मला वाटतं 2-4 नारळ शिवाच्या पप्पाने आणून ठेवलेले आहेत, पण ते नारळ खिसायचं आणि ते लय हार्डली काम होऊन जाते. त्यामुळे हे सोपं पडते कोकोनटचं बनवायला. त्यानंतर हा जो साचा आणला आहे ना शिवमनी, हा मला प्रचंड आवडला. माझ्याकडे होता तो 2 ह्याचा होता, हा 3 ह्याचा आणलेला आहे शिवमनी. शिवमची चॉईस तशी चांगली आहे, फक्त तो महागाच्या वस्तू खूप आणतो. त्याला कळत नाही अजून रेटचं वगैरे काहीच. आपल्या मनाने तो आणायला जातो, पण मला पटत नाही त्याने आणलेल्या गोष्टी. पण काल हा मोदकाचा साचा आणलेला खूप छान आणलेला होता त्यांनी. आणि याच्यात खूप मोठे असे छान मोदक झालेले आहेत. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. आता व्हिडिओ थोडा स्लो मोशनमध्ये म्हणजे फास्ट केल्यामुळे तुम्हाला पटपट दिसते, पण हे भाजत होतं म्हणून मी खरंच पटपट केलेला आहे. आणि या वाटी अर्ध्या वाटीच्या खोबऱ्याचे आणि मिल्क पावडरचे एक 15-16 तरी मोदक झालेले असतील. मग गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.